नाही तर देश विदेशामध्ये एक महत्त्वाची समज असते, ती म्हणजे दृष्टबाधा. आपल्याकडे पारंपरिक ग्रामीण भाषेत यालाच नजर लागणे किंवा दृष्ट लागणे असं म्हणतात. वेदवाङ्मयातल्या अथर्ववेदामध्ये याचा संदर्भ दृष्ट किंवा भय उत्पन्न करणारी दृष्टी असा आलाय आणि याच दृष्टीबाधेवरील उपाय म्हणून काही मंत्रही दिलेले आहेत. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाला दृष्ट लागल्याचा उल्लेख आढळतो, तर महानुभाव साहित्यातही ही समजूत लिहिली गेलेली आहे. अजूनही अनेक धार्मिक परंपरा पाळताना माणसांची, देवतेची, मूर्तीची ही विविक्षित पद्धतीने नजर उतरवली जाते. आपण अनेक व्हिडिओ पाहिले देखील असतील. या संदर्भामध्ये काही गाणी देखील गायली जातात आणि गाणी म्हणूनही दृष्ट उतरवली जाते. अशा गीतांना दृष्टगीत म्हटलं जातं. एखाद्या माणसाची नजर ही कधीकधी खूप वाईट असते, पापी असते आणि विकार उत्पन्न करणारी असते आणि अशा प्रकारे ही दृष्ट लागते आणि कामं बिघडतात, अशी एक समाज जीवनामध्ये लोकसमजूत आहे. अर्थात याला कोणता सायंटिफिक आधार आहे नाही याबाबत संशोधन चालू आहे, परंतु पिढ्यानपिढ्या लोकसमजूत आणि समाज जीवनामध्ये ही प्रवाहित आणि संक्रमित आलेली विचारधारा आहे. एखादा व्यक्ती जो आसक्तीने भरलाय, त्याची नजर वाईट आहे, ते एखाद्या व्यक्तीवर आहे, वस्तूवर आहे, त्या लहान बाळावर आहे, घरावर आहे, अगदी तुमच्या शेतीवर आहे, गोठ्यावर आहे, तर त्याची दृष्ट लागते. किंवा कोणत्याही नजरेत भरणाऱ्या घटना असतील, प्रसंग असतील, इत्यादी गोष्टींवर देखील एखाद्याची जर नजर पडली तर त्या गोष्टीला, त्या वस्तूला, त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीची नजर बाधते असं मानलं जातं. अशी नजर लागल्यास आणि बाधल्यास व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम होतात. काय होतं तर त्यांचे जॉईंट्स पेन्स होतात, तीव्र डोकेदुखी, ताप येणं, उलटी होणं, मानसिक संतुलन बिघडणं, सातत्यानं जांभया येणं, प्रचंड झोप येणं, अन्नाला चव न लागणं, घरात सातत्याने कटकटी होणं, नातेवाईकांशी भांडणं होणं, तुटणं, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी वाद होणं, रात्रीची झोप न लागणं, झोपल्यानंतर भयानक स्वप्न पाहणं, सतत एक प्रकारचं प्रेशर वाटणं, अशा मानसिक आणि शारीरिक परिणामांना आपल्याला सामोरं जाऊ लागू शकतं, अशी लोकमानसामध्ये धारणा आहे. जर दृष्ट लागलं तर असे अनुभव येतात. विशेषतः लहान मुलं, पाळीव आणि दुभती जनावरं, सुंदर देखणे स्त्री पुरुष, मौल्यवान दागिने, वस्तू, सुंदर वास्तू, शेतातले पाण्याचे भरलेले विहीर, आड इत्यादी स्त्रोत, थोडक्यात काय, जे चांगलं आहे त्या प्रत्येक गोष्टीला दृष्टबाधा होते, अशी सार्वत्रिक लोकसमजूत आहे. एखाद्या व्यावसायिकाच्या व्यवसायाला देखील नजर लागून तो ठप्प होतो असंही पाहण्यात आलंय. अर्थात हा सगळा जो भाग असतो तो समाजधारणेचा आहे, परंतु याला विज्ञानाचा जरी आधार नसला, याच्यावर जरी संशोधन चालू असलं तरी या गोष्टीचा अनुभव मात्र असंख्य मंडळींना असतो. तुम्हाला याला असेल. आता बऱ्याच गोष्टी ह्या नकारात्मक ऊर्जेला विरोध करण्यासाठी बनवलेल्या आहेत. आता आपण बघतो की त्याच्यामागं खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु सगळ्या विश्वामध्ये एक मानला जाणारा जो प्रकार आहे तो म्हणजे इव्हिल आहे, ज्याला दृष्टबाधा किंवा नजररक्षक म्हटलं जातं. म्हणजे साधारणपणे तो अशा पद्धतीचा आहे. पहा, हा नकारात्मक ऊर्जेला रोखणारा प्रभावी मानला गेलाय. यावर मी अधिक संशोधन केलं आणि काही ठराविक लोकांवरती हे देऊन त्याचे परिणाम पाहिले आणि या आपल्या इव्हिल आईला वेगळ्या पद्धतीने पारंपरिक वस्तूंच्या आधारे अभ्यासण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा अतिशय उत्तम परिणाम पाहण्यात आला. आणि म्हणून मला असं वाटलं की ज्या पद्धतीनं भगवान शिवानं तिसरा डोळा उघडल्यानंतर वाईट गोष्टी या भस्म होतात, तसंच हा एक प्रकारचा शिवाक्ष आहे. हा आपल्या वास्तूमध्ये जर प्रस्थापित केला तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आपल्या घरात येणाऱ्या व्यक्तीच्या नजरेस पडेल अशा पद्धतीने मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच्या भिंतीवर याला तुम्हाला अडकवून ठेवायचं आहे. यामध्ये एक रुद्राक्ष आहे आणि एक विशिष्ट गोष्टीपासून बनवलेली एक कवटी चिन्हांकित केलेली आहे. हे तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजातनं आत येताना समोरच्या भिंतीवरती कोणाच्याही नजरेला पडेल अशा पद्धतीने हे लावायचे. अर्थात हे आपल्याला इतरत्रही मिळेल, परंतु शिवाक्ष म्हणजे आनंदी वास्तूचा हा शिवाक्ष आणि इतर इव्हिल आहे यामध्ये निश्चित फरक आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला हा शिवाक्ष प्राप्त करायचा असेल तर हा काही मोठ्या प्रमाणामध्ये मी विक्रीला ठेवलेला नाहीये. फार मोजके शिवाक्ष तयार केलेले आहेत. ते आपल्या नावे पूजा करून आपल्याला पाठवले जातील आणि तुम्हाला आलेला अनुभव हा आमच्याकडे कलेक्टिव्ह राहील, तो साठून राहील.
एकच आहे की त्यासाठी आपल्याला खाली जो फॉर्मची लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये ती लिंक क्लिक करून आपल्याला आपलं नाव पत्ता वगैरे द्यायचा. ती लिंक क्लिक केलं की सगळं ओपन होईल, तुम्हाला ते त्याच्यामध्ये नाव नोंदवता येईल. हे फक्त मोजकेच 30 नग मी आता बनवलेले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम ज्या 30 मागणी त्यामध्ये येतील, त्या फॉर्म फिलअप होतील, त्या 30 व्यक्तींनाच हे पाठवले जाणार आहेत. त्यांच्या नावाने पूजा करून पाठवले जाणार आहेत. आपण ही वस्तू आपलं घर असो, दुकान असो किंवा कोठेही, अगदी गाई म्हशीचा गोठा असेल तर तिथेही आपण हे लावू शकता. अशा पद्धतीने हा दिसतो. या ठिकाणी या 2 प्रमुख वस्तू आपल्याला आणखीन या ठिकाणी पाहायला मिळतात. आता ह्याला जर तुम्ही बघाल तर तसा खूप जुना असा आधार पण पाहायला मिळतो. म्हणजे पर्टिक्युलर ह्या इव्हिल आयचं सांगतोय. इजिप्तमध्ये जेव्हा खणलं जात होतं तेव्हा अशा प्रकारचे डोळे त्या म्हणजे नॅचरल पद्धतीने मिळत होते. पण हे जे मटेरियल आहे हे थोडंसं बेल्जियम ग्लास स्वरूपाचं आहे. साधारणपणे 5000 वर्षापूर्वी याबाबत पहिलं लिहिलं गेलेलं आहे. विशेष म्हणजे या डोळ्याला इव्हिल आय म्हटलं जातं आणि हे चिन्ह ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, हिंदू संस्कृतीमध्ये आढळतात. हे ग्रीक, प्राचीन इजिप्त आणि तुर्की संस्कृतीशी देखील संबंधित आहेत. फेंगशुई आणि पारंपरिक वास्तुशास्त्र अभ्यासक ही मंडळी नकारात्मक शक्तीपासून संरक्षणात्मक कवच म्हणून या इव्हिल आयचा उपयोग करतात. याच्यावरती थोडं संशोधन करून मी या शिवाक्षाची निर्मिती केली आहे. त्यामुळं आपल्या घरात येणाऱ्या व्यक्तीच्या नजरेस पडेल अशा पद्धतीने मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच्या भिंतीवर हा शिवाक्ष तुम्हाला अशा पद्धतीने लावून ठेवायचा आहे. अर्थात याची किंमत 1150 रुपये असून आपल्याला इतरत्न मिळणारा इव्हिल आय आणि आनंदी वास्तूचा हा शिवाक्ष याच्यामध्ये निश्चितच फरक आहे. तेव्हा त्वरा करा, खाली जी लिंक आपल्याला दिलेली आहे ती लिंक क्लिक करा आणि फक्त मोजकेच शिवाक्ष केल्यामुळं 30 मंडळींनाच हे मिळणार आहेत. त्यामुळे जर नावनोंदणी करूनही आपल्याला जर तो प्राप्त झाला नाही तर नाराज होऊ नका. कालांतराने जसं याचं मटेरियल उपलब्ध होईल तशा पद्धतीने हे हळूहळू तयार केले जातील, शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले जातील आणि पुन्हा तुमच्यासाठी ते आणले जातील. चला तर मग तुमच्याही घराला आनंदाने भरून जाऊ दे. तुमच्या घराला, तुमच्या घरातल्या मंडळींना, लेकराबाळांना, तुमच्या व्यवसायाला, कामधंद्याला कधीही नजर लागू नये अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि ही वस्तू आपण आवर्जून आपल्या घरामध्ये लावू शकता. पहा हा शिवाक्ष. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम.